नमस्ते, मी शुभांगी एच.जे. आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण फक्त आणि फक्त 2 मिनिटांमध्ये फुल बॉडीला साडी कशी नेसायची अगदी सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत। तर दाखवल्याप्रमाणे सर्वात प्रथम आपण पदर बनवून घेणार आहोत। पदर बनवण्यासाठी पायाकडील साईडचा काठ घेऊन पहिली प्लेट घेतलेली आहे। या प्लेटची रुंदी 3.5 इंच ठेवलेली आहे। त्यानंतर बाकी प्लेटची रुंदी 3 इंच ठेवून अशा प्लेट बनवलेल्या आहेत। जेवढा आपला लाल कलरचा पदर आहे तेवढा आपण पदरच्या प्लेट बनवणार आहोत। नवीन साडी असल्यामुळे सपाट जागेवरती दाखवल्याप्रमाणे हातानेच प्लेट प्रेस करायच्या आहेत। आता पदराला पिन लावून घेऊया। जेवढा आपला पदर आहे तेवढाच पदर ठेवलेला आहे उंचीमध्ये। त्यानंतर पदराकडून आपण कमरेकडील साईडचा काठ पकडून नेसता पदर घेणार आहोत। नेसत्या पदराकडून कमरेला एक राऊंड येईल एवढी साडी आपण सोडलेली आहे। आता आपण बाकी साडीच्या नेसत्या पदराकडून प्लेट बनवायला सुरुवात केलेली आहे। पदराकडून सुद्धा कमरेला एक राऊंड येईल एवढी साडी आपण पदराकडून सोडलेली आहे आणि नेसत्या पदराकडूनही सोडलेली आहे। अशी आपण नेसवण्याआधी साडी तयार केलेली आहे, पाहू शकता। नेसत्या पदराकडून एक राऊंड येईल एवढी साडी सोडलेली आहे आणि पदर बनवलेला आहे। सगळ्या प्रत्येक प्लेटवरती हात फिरवून आपण इथे प्लेट व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत। उंचीनुसार सगळ्या प्लेट पकडून इथे पिन लावून घेतलेली आहे। आता आपण साडी नेसायला नेसता पदर घेतलेला आहे। इथे पहा, हा डावा हात आहे आणि हा उजवा हात आहे। उजव्या हाताकडून आपण पाठीमागून साडी घेतली आणि साडीची उंची इथे पाहू शकता दुमडून घेतलेली आहे। वरचा काठ आपण दुमडलेला आहे। तसंच पदर आपण डाव्या हाताकडे घेतलेला आहे। आता आपण समोरच्या प्लेट समोर येतील अशा घेतलेल्या आहेत। समोरच्या वरचा काठ, प्लेटच्या वरचा काठ सुद्धा आपण इथे दुमडून घेतलेला आहे। आतमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने कमरेकडील साईडने प्लेट सहित आपण आतमध्ये दुमडलेला आहे, पाहू शकता। आता आपण दोरीच्या सहाय्याने साडी बांधणार आहोत। तर इथे पाहू शकता कमरेला अशी दोरी पूर्ण राऊंड मध्ये फिरवून आपण अशी घट्ट इथे कमरेला बांधलेली आहे। आता ही दोरी आपण दोरीची गाठ उजव्या हाताकडे अशी फिरवून घेतलेली आहे। मध्यावरती प्लेट आहे। आता हा आपला पदर इथे आलेला आहे, पाहू शकता। पदर बनवण्यासाठी आपण डाव्या हाताकडून हा पदर घेतलेला आहे। मागच्या साईडने फिरवून डाव्या खांद्यावरती पदर आला पाहिजे असा आपल्याला हा पदर घ्यायचा आहे। पदराला पिन लावून घेऊया। पदराच्या समोरच्या प्लेटवरती प्रत्येक प्लेटवरती हात फिरवून प्लेट व्यवस्थित चोपून घ्यायच्या आहे। तसंच समोरून जो हा पदराचा वरचा काठ आहे तो असा वरती दिसला पाहिजे असा घ्यायचा आहे। त्यानंतर तो काठ पकडून मागच्या साईडने असा टाईट समोर घ्यायचा आहे। सगळ्या प्लेटच्या खाली आपण हा काठ असा पिन लावून घेणार आहोत। इथे आपण काठाला पिन लावून घेतलेली आहे। त्यानंतर साडी नेसताना तुम्हाला समजेलच इथे शिल्लक साडी राहणार आहे काठाच्या खाली। त्या साडीच्या प्लेट बनवायच्या आहेत छोट्या छोट्या, इथे पाहू शकता। ज्यावेळेस आपण मागच्या साईडने टाईट काठ समोर आणल्यानंतर आपल्याकडे काठाच्या खाली शिल्लक साडी अशी राहणार आहे रुंदीमध्ये। तर त्या साडीच्या अशा छोट्या छोट्या प्लेट बनवायच्या आहेत कमरेवरती, खूप छान अशा दिसतात। त्यानंतर समोरच्या प्लेट सुद्धा आपल्याला सरळ टाईट करून घ्यायच्या आहेत। सगळ्या प्लेट व्यवस्थित बनवल्या की आपली साडी अतिशय सुंदर अशी छान दिसते। पदराच्या प्लेट, कमरेवरच्या प्लेट आणि समोरच्या प्लेट व्यवस्थित करायच्या आहेत। अगदी साधी सिंपल रोजची डेली यूजची आपली साडी अशी सुद्धा खूप छान सुंदर दिसते आणि अगदी तुम्ही पदर बनवल्यानंतर 2 मिनिटाच्या आत ही साडी नेसवू शकता। आजची साडी कशी दिसते? साडी नेसवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, मैत्रिणीसोबत शेअर करा। तर हा व्हिडिओ अहिल्यानगर इथून पाठवलेला आहे। हा गौराई सण तुम्ही कुठल्या शहरात साजरा करता नक्की कमेंटमध्ये कळवा। धन्यवाद।